पृथ्वीराज जे आपण बघतोय, विनोद तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप हा बवियाकडून केला जातोय. तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया? नाही, असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती ही हादरली होती आणि जो निकाल विधानसभेला तसाच लागेल याची खात्री झाल्यामुळे त्यांनी मग एक एक क्लुप्त्या करायला सुरुवात केली. 1500 रुपये भगिनींना दिले, त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण आम्ही 3000 देण्याची घोषणा केलेली आहे. त्यांच्या हातात फक्त आता पैसे वाटण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. माझ्या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये देखील भाजपचा उमेदवार पैसे वाटताना पकडला गेला आणि त्याला त्याची पोलिसांमध्ये तक्रार देखील केलेली आहे. अगदी हातात पैसे, याद्या, कोणाला द्यायचं, किती जणांचं टिक केलं वगैरे हे सगळं सापडलं त्या गावात. आणि त्यामुळं भाजपकडे आता कंटेनरनी पैसे आलेले आहेत गुजरातमधून आणि उद्योगपतींच्याकडून, आणि ते पैसे कंटेनरनी आणि दूध डेअरीच्या ट्रकातून वितरित केले गेलेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मतं विकत घ्यायचा कार्यक्रम आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान खतरे में है, संविधान वाचवण्याकरता लोक एकत्र झाले. संविधान रद्द करण्याची यांची जी मानसिकता आहे ती आता या प्रकारे ते करतात, कारण असं पैशाने जर निवडणूक घेता आली तर ही काही लोकशाही राहिली नाही आपल्याकडं. त्यामुळं इनडायरेक्टली अप्रत्यक्ष रूपाने त्याने संविधान संपवायचाच वेळा उचललेला आहे. आज ही निवड कुठल्याही सामान्य माणसाला इथे पुढे निवडणूक लढता येणार नाही. हायेस्ट बिडर जो असेल, जास्त बोली लावणार असेल, त्याला इलेक्शन मिळेल. अगदी साखर कारखान्याचे चिटबॉय हे नगराध्यक्ष होतील आणि ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने याची नोंद घेणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र जनता भारतीय जनता पक्षाला युतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच तुम्ही आरोप करताय भाजपवरती, मात्र पृथ्वीराजजी एक विरोधी पक्ष म्हणून नेमकी तुम्ही कशा पद्धतीने पुढे पाठपुरावा कराल? असं आहे की आम्ही शेवटी लोकांच्या समोर जाऊन त्यांना अपील करण्याशिवाय आमच्याकडे दुसरं काही मार्ग नाही. राजकीय प्रक्रिया जी असते ती लोक आपली विचारधारा लोकांना पटवून द्यायची असते. आज संविधानाचं महत्व आम्ही पटवून दिलं, लोकसभेला लोकांनी मतं दिली. आता 400 पार आणि 243 वगैरे हे बाजूला गेले, पण त्यांचा उद्देश संविधान संपवायचं आहे, लोकशाही संपवायचं आहे, त्याला करतायत, वेगळ्या पद्धतीने करतायत, अप्रत्यक्ष रीतीने करतायत. ही निवडणूक आता लोकांच्या विचाराची, मनाची भाषणं देऊन लोकांचं मत परिवर्तन करण्याची राहिलेली नाही. आता कोण जास्त पैसे, मताचा दर काय काढलाय आणि कोण काय पैसे झाले ते एवढंच राहिलेलं आहे. आणि याला अगदी हायेस्ट पातळीवरून, सर्वोच्च पातळीवर ज्याला समर्थन आहे त्यांनी त्याला राज्य मान्यता दिले की पॉवर ॲट एनी कॉस्ट, कसल्याही परिस्थितीमध्ये सत्ता आली पाहिजे. हे जे नरेंद्र मोदींचं आणि अमित शहाचं जे धोरण आहे, घोषवाक्य आहे, ते विनोद तावडे वगैरे सगळे त्याची अंमलबजावणी करतायत. हे महाराष्ट्राच्या जनतेने याची गंभीर नोंद घेतली पाहिजे. तर पैशानेच निवडणुका विकत घेता आल्या तर मग आता बाकी भाषण करायचं आणि पत्रकं काढायचे, निवेदन करायचं, डोर टू डोर कॅम्पेन काही उपयोगच नाहीये. शेवटी काय दर काय काढलाय एवढाच विषय. माझ्या मतदारसंघामध्ये आता तेच चाललेलं आहे, दर काय काढलाय, दर काय काढलाय. हे कुठे निवडणूक घेऊन ठेवली आपण? आणि इलेक्शन कमिशन काय करते इकडे, झोपा करतंय काय? इलेक्शन कमिशनचा कायदा या कथाच बदलला की आपल्या सोयीचा इलेक्शन कमिशन नेमता यावा. निश्चितच पृथ्वीराजजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी.